महत्त्वाची बातमी, अटारी सीमेवर असणाऱ्या लोकांनी गाव सोडलेलं आहे। सीमावर्ती भागामधील अनेक गावांमध्ये लोक अद्यापही यायला तयार नाहीत। पाकला लागून असणाऱ्या कानगड गावामध्ये अनेक घरं सध्या रिकामी आहेत। भारत पाकिस्तान युद्धाच्या भीतीने अनेक गावं ही रिकामी करण्यात आली आहेत। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधल्या युद्धाच्या झळा ज्या आहेत त्या पंजाब राज्यातल्या सीमावर्ती गावातील नागरिकांना जे आहे ते सहन करावे लागतात। त्याचं कारण आहे पंजाब राज्यातली जवळपास 5 जिल्ह्यांची 500 किलोमीटरची बॉर्डर जी आहे ती पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे आणि ज्यावेळेस युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते किंवा दोन देशांमध्ये तणाव निर्माण होतो त्यावेळेस सॉफ्ट टार्गेट असतात ते म्हणजे सीमावर्ती भागातली जी गावं आहेत। पाकिस्तानपासून अटारी बॉर्डर जे आहे ते अगदी 500 मीटरच्या परिसरामध्ये वसलेलं आपलं भारतीयांचं शेवटचं गाव आहे आणि या गावातल्या नागरिकांना याच युद्धाचा फटका जो आहे तो सहन करावा लागला। त्याचं कारण होतं पाकिस्तानकडून अटॅक जो आहे तो भारतावरती करण्यात येत होता आणि त्यानंतर अनेक गावकरी जे आहेत ते गाव सोडून गेलेले होते। सध्या आपण पाहतोय की अटारी गावामध्ये ही शांतता पाहायला मिळते। गल्लीमध्ये कुणीही नागरिक नाहीत। अनेक घरांचे दरवाजे जे आहेत ते बंद आहेत कारण अनेक नागरिक जे आहेत ते भीतीपोटी गाव सोडून गेलेले होते। शेती करणारेच नागरिक आपल्याला फक्त या गावामध्ये पाहायला मिळतात। मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती ही किती सीमावर्ती भागातल्या नागरिकांमध्ये भीषण होती याचंही दाखवणारं वास्तव आहे की अनेक गावं जे आहेत ती खाली झालेली आहेत। गावांमधले नागरिक भीतीपोटी निघून गेलेले आहेत। हे सगळी परिस्थिती आपल्याला पाकिस्तान पासून 500 मीटरच्या परिसरामध्ये असणारं आपलं भारतीयांचं शेवटचं गाव आहे अटारी। या गावामध्ये ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते की भीतीपोटी अनेक नागरिकांनी आपलं घर जे आहे खाली केलंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर, पंजाब।